सकाळच्या उठल्याबरोबर आपली गाडी काढली आणि इथून निघालो आपण सोलापूरला जायचं कारण एवढंच आहे, आपल्या गाडी सर्व्हिसिंग आले त्यामुळे सर्व्हिसिंगला घेऊन जायला लागलो. सोलापुरात शोरूमला गाडी आणून लावली. सगळ्यात पंधरा आपण चालतो 8:30 वाजता गाडी टच केली. आपण गाडी लावून शोरूम मध्ये आपण बाहेर निघालो. चालत बाहेर गेलो पण नाश्ता करून घेतला. नाश्ता करून पुन्हा थेट निघालो नवी पेठ मध्ये. आपल्याला मोबाईलचं अडॅप्टर घ्यायचं होतं, त्यासाठी निघालोय. मोबाईल गलीत आलो तर अजून सगळे दुकान बंदच होती, त्यामुळे इथं बसलो. मोबाईल गलीतून थेट पुन्हा अजून शोरूम मध्ये आलो. तिथे काय अजून दुकान ओपन झाली नव्हती, त्यामुळे आलो माघार शोरूम मध्ये. निवांत फॅन लावून बसलो होतो. पुन्हा लईच कंटाळा यायला लागला कारण गाडी जायला 6 वाजणार होत्या. त्यामुळे एक नियोजन केलं आपण. ती नियोजन होतं म्हणजे पिक्चर बघायला जायचं होतं, कारण 3 तास काय असंच कटणार नव्हतं. लिफ्ट मध्ये बसून डायरेक्ट थिएटर मध्ये गेलो आपण. तर तिकीट घेतलं आपण नरसिंहाचं. मग इथं वेटिंगला थांबलो. बाहेर बरेच बॅनर लावले होते तिथं. पिक्चर आपण घेतला 3D, त्यामुळे गॉगल दिलाय, तिकीट घेतलं आणि इथून निघालो आपण पिक्चर बघायला. थिएटर मध्ये तर पर्यंत 7-8 जण चालतो आम्ही. पिक्चरचं नाव होतं नरसिंहा. एक नंबर पिक्चर आहे, कार्टून अॅनिमेशन आहे सगळं. 3D मध्ये आणि रिअल मध्ये काय फरक वाटत नाही मला. गॉगल मधून असं दिसतंय आणि बिगर गॉगलचं पण तसंच दिसतंय, त्यामुळे 3D पिक्चर काय एवढा वारंवार वाटत नाही मला. पण पिक्चर बघत असताना मस्त पॉपकॉर्न मागले. पॉपकॉर्न खात पिक्चर बघत बसलो. पिक्चर मात्र नाद होता, एक नंबर पिक्चर होता नरसिंहा. पिक्चर बघून माघारी आलो शोरूम मध्ये. अजून काय आपली गाडी झाली नव्हती, त्यामुळे निवांत बसलो. अजून आतमध्ये जाऊन बघितलं तर आपल्या गाडीचं काम चालू होतं. चेन सॉकेट बदलायचं चालू आहे, काम चालू आहे, त्यामुळे बरं वाटलं जरा बघितल्यावर. निवांत फॅन लावून बसलो. दिवसभर एवढा फिरून कंटाळा आलता का नाही काहीच कळलं नाही. मोबाईल बघून सहित कंटाळा आला, त्यामुळे इथलं सगळं बॅनर वाचत बसलो काय लिहिलंय काय नाही. आपली गाडी सगळी ओके झालेली आहे. ही बाहेर गाडी काढायला लागली. आपली थोडं काम राहिले मला, ती पण करतो. लगेच जाऊ मला गाडी घेऊन. ओके झाली गाडी. जाता जाता भूक लय लागली होती, त्यामुळे जाताना एका हॉटेलला थांबलो. काजू पनीर मसाला घेतला आणि बटर रोटी घेतली. फुल जेवण केलं एकदम. तिथून निघालो आपण. पण निघताना एवढा आबळालतं. आज काय करणार मला, आपल्याला पाऊस भिजी होते 100%. पावसाचं वातावरण बघता बघता काय वाटत नाही गेलंय, कारण घरी असं 100% भेटणार गॅरंटी आपल्याला. नांदत मध्ये असतो तर पाऊस लागला, त्यामुळे गाडी साईडला घेऊन थांबलो मी. बघता बघता इतका बेकार पाऊस चालू झाला ना, काय सहित दिसणं गेलं तर मोरचं. एवढं दुःख वाटायला लागलंय. घरचं रेनकोट असून मी आणलं नाही. लय बेकार पश्चाताप व्हायला लागला रेनकोट नाही आणल्यामुळे. तिथून मोर नांदत मध्ये एका गाड्याखाली थांबला होता. पाऊस काय थांबायचं नाव घेणं गेलाय. पाऊस एवढा वाढायला लागला, अक्षरशः 1.5 तास झालं नांदत मध्ये थांबलोय, तरी पाऊस काय कमी झाला नाही अजून. शेवटी भिजतच घरी गेलो. तर आजचा व्लॉग आपला इथंच संपलेला आहे. बाबा आजच्या दिवसात खर्च किती दाखवतो तुम्हाला. हे आपण चेन स्प्रे कागाव आणलेला आहे, चेनीला मारायला लागते. तर आजचं आपलं शोरूमचं बिल झालेलं आहे 4700 रुपये. चेन स्प्रे आपण एक घेतलेला आहे, त्याचं पण बिल आहे 650 रुपये, 625 रुपये. भरपूर खर्च झालेला आजचा आपल्या दिवसभराचा. तर आजचा व्लॉग कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून घ्या, जाताना फॉलो करा.